आपल्या ज्या कुठल्याही चर्चा आतापर्यंत झाल्या, बऱ्याच ठिकाणी मी तुमच्या तोंडून ऐकलं, की तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला पण सफर करायला लागलं. हो. तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला पण टार्गेट केलं गेलं. तर ह्याच्याबद्दल तुम्ही कशा त्या गोष्टींना डील केलं आणि कशी तुमची फॅमिलीने तुमची साथ दिली? आणि इव्हन लग्नापूर्वी तुमची आई चा हो. जो तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये त्यांचा जो रोल आहे त्याच्याबद्दल प्लीज सांगा? माझी आई आहे ना, माझी आई आज 75 वर्षाची, आज माझे बाबा नाही आहेत. पण माझी आई आधीपासनं मला असं वाटतं, की ती 10 वर्ष पुढचंच बघायची. म्हणजे मी आणि मला एक भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. तर तिने मला कधीही ना असं मुलीसारखं ट्रीट नाही केलं. म्हणजे आपण म्हणतो ना, की वयाच्या पेक्षा मी लवकर मला समज आपण म्हणतो किंवा एक काय म्हणतो मॅच्युरिटी ती माझ्यामध्ये उपजत होती आणि मी 5वी होते. हं. त्यावेळेला आम्ही वसईला राहायचो. माझे मामा वाळकेश्वरला राहायचे. तर त्यामुळे माझ्या आईनी मला म्हणजे प्रत्येक वेळेला तिने मला पुढेच केलंय. तर तिने मला सांगितलं, की "तू इथून एकटीने जायचंयस चर्नी रोडला." हं. आणि मग तो माझा प्रवास त्यावेळेला मी फक्त 5वी होते. म्हणजे एक 8-9 वर्षाची असेल. आणि तो माझा प्रवास तिथून एकटीने जाण्याचा की मला आज पण आठवतंय, की म्हणजे त्यावेळेला वसई फार लांब वाटायचं. हो. आता वसई काही वाटत नाही. पण त्यावेळेला तर फारच असं वाटायचं, "अरे बापरे! कुठे आहे हे? फार हं. लांब आहे." हं. पण त्याही वेळेला माझ्या आईने मला असं सांगितलं, की "नाही, नाही, तू एकटीने गेलं पाहिजेस. तू प्रवास केला पाहिजे. तुला हे समजलं पाहिजे." आणि तिथून तिने मला इंडिपेंडंट आपण कसं असावं, हं. कसं राहायला पाहिजे, हे आईने मला तेव्हापासून शिकवलं. मला कधीही कुठल्या गोष्टीसाठी हे करू नकोस, असं तिने म्हटलं नाही. हं. ती माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत होती. तुला योग्य वाटतंय ना, मग तू कर. हे तिचं सांगणं होतं, की जर बघा असं आहे, की चूक असेल, बरोबर असेल, तो तुझा निर्णय असेल. चुकलीस तर पुन्हा ती चूक करणार नाहीस. हं. पण मी सांगितलं आणि म्हणून तू केलं, हं. असं होता कामा नये. तू स्वतः विचार कर, की तुला पुढे काय करायचंय किंवा कसं जायचंय. तर अशी माझी आई प्रचंड धोरणी होती, आजही आहे. आजही आमच्यापेक्षा फिट आहे, आमच्यापेक्षा कडक आहे. आजही रोज जिमला जाते. अरे वाह! हो आणि आमचं डोकं वगैरे दुखतं, तिचं दुखत नाही. आणि आम्ही जेव्हा म्हणतो, की माझी कंबर दुखते, पाय दुखतं, डोकं दुखतं, तेव्हा ती हसते, की "काय झालंय तुम्हाला या वयामध्ये?" वगैरे असं. तर आई माझी प्रचंड धोरणी होती. आणि तिच्यामुळे कदाचित एक आपण म्हणतो ना, भीती घालवणं. हं. जी एक भीती असते ना आपल्याला, "अरे, कशी जाऊ मी किंवा कशी येऊ मी?" तर ही भीती आईनी माझी अगदी मी 8 वर्षाची होते, तेव्हाच तिने माझ्यातनं घालवून टाकली, की हं. "बस तुला आता पुढे जायचंय आणि त्या मार्गाने जायचंय." अशा पद्धतीने तिने मला लहानपणापासूनच वाढवलं. आणि लग्नानंतर मात्र आमचे वाघ म्हणजे फार असं पॅम्पर्ड होते, की एकच मुलगा, इतक्या बहिणींनंतर त्याच्यामुळे खूप लाडाकोडाने वाढलेले असे आमचे वागसाहेब. ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते. मग आम्ही असं दोघांनी ठरवलं होतं त्यावेळेला, की एकाने बिझनेस करायचा, एकाने सर्व्हिस करायची. मग ते सर्व्हिस करत होते. आमचा छोटासा बिझनेस आम्ही चालू केला होता. तो मी त्या ठिकाणी रन करत होते. असं करून मग 97 मध्ये मी राजकारणामध्ये आले. तिथपासून आत्तापर्यंतचा प्रवास. कुठलीही बाई असेल, तिच्या मागे तिची फॅमिली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तिचा पती, तिची सासू किंवा इन-लॉज जे असतील आपले, यांचा सपोर्ट आणि मुलांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. अगदी. जशी माझी आई होती, तशी माझी सासू होती. आता नाही आहेत त्या हयातीमध्ये. पण त्यांच्यामुळे मी राजकारणामध्ये आले. अगदी. त्याही प्रचंड हुशार होत्या. संपूर्ण फॅमिलीला पुढे नेणाऱ्या होत्या. कदाचित त्या नसत्या, तर मी आज राजकारणात नसते. कारण माझ्या नवऱ्याला राजकारण आवडत नाही. पण त्या त्या मात्र फार धोरणी होत्या आणि त्या पूर्ण सपोर्ट करायच्या मला. हं. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आले. नंतर त्या कालांतराने त्या गेल्या. पण नंतर जेव्हा ॲक्टिव्ह पॉलिटिक्स चालू झालं हं. आणि मग हे ट्रोलर्स आणि तुम्ही बघता या अशा सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्याने निश्चितपणे फॅमिलीला काळजी तर असतेच. कारण त्यांच्याशिवाय आपल्याला आणखीन कोण आहे? हो. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मुलगा लहान होता. हं. तर त्या अशा कमेंट यायच्या घाणेरड्या. तेव्हा तो असा खूप त्याला त्रास व्हायचा, की "मम्मा हे कोण आहेत लोकं सगळे? हे तुला ओळखत पण नाहीयेत. हे हं. काय-काय लिहितायत?" हं.
मग तो जसा-जसा मोठा होत गेला, मी त्याला म्हटलं, "अरे बाळा, मी काय म्हणते ते तू ऐकायचंस. तू खालचं काय आहे ते वाचायचं नाहीयेस." मग हळू तो समजूतदार झाला. वाघांनी तर कायम सपोर्ट केला, की तुला वाटतंय ना, तू बरोबर आहेस, मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे ही जी ताकद आहे, आता या सगळ्या केसेसमध्ये किंवा या सगळ्या घटनांमध्ये त्यांना खूप त्रास झाला. म्हणजे त्यांना केसेसमध्ये अडकवण्यापासून तर अशा बऱ्याच गोष्टी आय एम झाल्या, शुअर. की जसं मी तुम्हाला मगाशी आपली सुरुवातच त्या विषयाने झाली, हो, हो. की जर बाईला घरी बसवायचं असेल तर काय करावं लागतं? तर तिच्या शक्तिस्थळांवरती वार करावा लागतो. मग आपली शक्तिस्थळ, आपला नवरा, आपला संसार याच्याशिवाय आणखीन काय आहे? आणि मग त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये भरडले गेले. म्हणजे ते दिवस तर मी कधीच विसरणार नाही. मी पाण्याचे नाही, रक्ताचे अश्रू वाहिलेत. हं. आणि मला ते प्रत्येक वेळेला असं फील व्हायचं, की हे सगळं माझ्यामुळे झालंय. की जर मी राजकारणात नसते, तर कदाचित माझ्या नवऱ्यावरती असे अलिगेशन्स किंवा या गोष्टी नव्हत्या. पण तुम्हाला मी सांगते, की स्वामींच्या कृपेने आम्ही सगळ्या केसेसमधनं बाहेर आलो. हं. कारण आडात नाही तर पोहऱ्यात येणार कुठून? हो. पण कसं असतं, की सत्य बाहेर यायला तितका वेळ जावा लागतो. हं. मग ती जी काही 5, 6, 7 वर्ष जी काही मी जी मी आणि माझ्या परिवाराने सफर केलंय, हं. तर ते शब्दामध्ये एक्सप्रेस करणं फार कठीण आहे. हं. फार वाईट परिस्थितीतून गेलो. मग काही लोकांनी म्हटलं, "नाही, नाही, म्हणूनच तुम्ही पक्ष सोडला." अरे, पक्ष सोडायचा असता तर कधीच सोडला असता, ज्यावेळेला केसेस झाल्या होत्या. याचा आणि पक्ष सोडण्याचा काही एक संबंध नाही. हं. पण आता पुन्हा तेच, की लोकं काहीही बोलतात. प्रत्येकाला येईल त्या पद्धतीने ते बोलत असतात. आपण किती जणांना उत्तर देणार? पण ही गोष्ट मात्र खरी आहे, की माझा परिवार हा माझ्यासाठी अतिशय आपण म्हणतो फार महत्वाचा आहे. ते माझ्या मागे आहेत म्हणूनच मी हे काम करू शकते. अगदी म्हणून मी बरोबर. असा नेहमी माझा प्रयत्न असतो, की माझ्यामुळे कमीत कमी त्रास हा त्यांना व्हावा.